माझा मेहनत फळाला आली त्याबद्दल मला आनंद वाटतोय। तर गुड मॉर्निंग गाईज, सकाळचे वाजलेले आहेत 10:44 आणि मी प्रकाश गौड पुन्हा एक छोटासा ब्लॉग घेऊन बऱ्याच दिवसांनी मी आज ब्लॉग शूट करतोय, की बरेच दिवस ब्लॉग शूट केला नव्हता। सो आज ब्लॉग शूट करायचं कारण असं आहे की आज तुम्ही बघत असाल आपला एक टी शर्ट वगैरे करतो टी शर्ट। आता याच्यावर तुम्ही समजाल की आपण आजचा ब्लॉग कोणत्या रिलेटेड शूट करतोय। तर आज दहीहंडीसाठी आपला आज खास स्पेशल शूट होणार आहे आणि तुम्ही अजून नोटीस करत असाल की हातामध्ये माझ्या आम पाऊच आहे, तर त्यांनी शोरी फुलं वेगळी नंतरला आहे आणि अशी केस का केली आहे पूर्ण पेड्यासारखं बारीक। खाली जाऊया आपल्या एरियामध्ये, कारण की पोरं मगापासून फोन करतात खाली आहे। अजून मी खाली गेलो नव्हतो, रात्री लेट झोपलो म्हणून सकाळी लेट उठलो। सो आपण निघूया खाली आणि बघूया काय धांदळ आहे पोरांची। सो लेट्स गो गाईज। आता आम्ही आपल्या जागेवरती आलेलो आहे आणि आपल्याला सकाळपासून फोन करत होते पोरं आणि आमच्या मंडळाचे अध्यक्ष तेजस यादव पण इकडे उपस्थित झालेले आहेत। आता आपण थोड्या वेळात आपण हंडी लावलेली आहे वरती, इथे बघा इथे वरती, आणि पोरांचा फुल जल्लोष। गाईज आपल्याला ती हंडी फोडायची आज, बघा वरती बघू शकता 6 थरांनी आणि आपली नगली दाखवायला मारायचा। हे आपला माऊली कुमितचा पथक मागील 1 महिन्यापासून प्रॅक्टिस करत आहे आणि आज तो दहीहंडीचा दिवस आला आहे आणि आमच्या माऊली पथकाने जे 6 थर रचायचा जो प्रयत्न त्याचा चालू आहे तो आजच्या दिवशी यशस्वी वगैरे मारायचा। आणि आज सकाळी जे आम्ही निघणार आहे त्या आनंदाने ज्या दुकाने आम्ही निघालोय त्याच आनंदाने दुकाने परत येऊ दे महाराजा। आणि आमच्या पथकाची पूर्ण कोणत्याही कोणाला इजा होता कामा नये आणि त्यांचं संरक्षण आणि रक्षण कर रे महाराजा। बोल 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 जागे वाले के बोल बजरंग बली की जय, गणपती बाप्पा मोरया, मंगल साईनाथ महाराज की जय। रे कोण आहे गणपती बाप्पा गाईज। आता आपण आपल्या एरियामध्ये हंडी फोडून आता निघालेलो आहे आपल्या दुसऱ्या ठिकाणी जायला 4 नंबरला। आपल्या एरियामध्ये बोरवली 4 नंबरला, तर त्या मार्केटमध्ये जाऊन आपल्याला एक हंडी फोडायची आहे किंवा सलामी द्यायची आहे। तो आता आम्ही निघालेलो आहे फटाफट, सकाळी नाश्ता वगैरे कचरा करून पोरं सगळे रेडी झालेले आणि पोरं पुढे गेलेली पण आहेत, फक्त आम्ही पाठवून राहिलेलो आहे। सो आपण पुढे निघूया आणि आजचा दिवस कसा जातोय आणि आपण कशी मजा करतोय तुम्ही या तुमच्यापर्यंत ब्लॉग तर्फे तुमच्यापर्यंत पोहोचू आम्ही लवकरच। सो स्टे ट्यून, एन्जॉय करा। दहीहंडी उत्सव 2024 सर्व दहीहंडी पथकांचे हार्दिक स्वागत करत आहे। आपले आयोजक श्री विशाल चौहान, श्री राजू जयस्वाल भैयाजी, विकी भाई, विनायक कामत जी, महेश तांडल जी, वैभव तांडल जी, सुनील भाई, हितेश शर्मा जी और विजय पेडेकर जी और बाकी के अन्य सभी पदाधिकारी एवं सदस्य, आप लोगों का दिल से धन्यवाद। आप लोग हर साल इसी तरह से हमारा मनोरंजन 1 2 3 4 Yeah.
वर करून सपोर्ट करा, कोणाला इजा होता कामाने. दहीकाला महोत्सव 2024 सर्वांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आता आम्ही देवगडाची हंडी फोडलेली आहे. सॉरी, हंडी फोडली नाही, देवगडामध्ये आम्ही आलेलो. पहिले आपल्या एरियामध्ये आपण हंडी फोडली, नंतर देवगडात गेलो. देवगडामध्ये तुम्ही बघितलं असेल आपल्या व्हिडिओमध्ये अगोदर गौतमी पाटील आलेली आणि आपली सगळे दहीहंडीचे पथक पूर्ण एन्जॉयमेंट करत होते. 2 तास आम्ही तिथे वेट केल्यानंतर आम्हाला चान्स भेटला. आम्ही तिथे 6 तर लावले आणि तिकडून 6 तर लावून आम्ही लगेच तिकडून निघालो. आता चाललोय ठाकूर विलेजला. सो लेट्स गो. आपली अर्धी पब्लिक पुढे गेलेली आहे आणि आपली अर्धी पब्लिक पाठी आहेत. आम्ही 2 जण बाईकवरती आहे, माझ्यासोबत बारक्यात आणि मी आहे. फुल मजा येते, फुल मजा आणि खूप सारी गर्दी आणि 50% पब्लिक येते. तर तुम्ही बघता ब्लॉग एन्जॉय करा, आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सो आता आपण निघूया पुढे ठाकूर विलेजला आणि पुढे बघूया आपण अजून किती प्रयत्न करतो 6 तर लावायचे. सो लेट्स गो. सो गाईज आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आम्ही सगळेजण सिद्धार्थनगरला आपल्या गायत्री मंदिराजवळ थांबलेलो आहे. कारण की पोरांना खूप भूक लागलेली. आता जस्ट आम्ही ठाकूर विलेजला 6 तर लावले आणि 6 तर लावून डायरेक्ट खायला लावले जेवायला. कारण की पोरांना खूप भूक लागलेली, सकाळपासून थकलेले सगळेजण. सो आपली पोरं इकडे फुल जेवत आहेत. बघू शकता तुम्ही इकडे. ए पोराने बडबर खावा, बडबर खावा रे. शाबास शाबास, खूप चांगले काम करताय तुम्ही, खूप चांगले काम करताय, चांगले काम करतायत. शाबास दे शाबास. सगळेजण आले तुम्ही ब्लॉग मध्ये येणार, सगळेजण ब्लॉग मध्ये येणार आहे. सो गाईज आता आपण विचारूया आपल्या डबल एका उचलणार आहे. भाई वाटतंय कुठे? अरे यार भाई शूट करू दे ना आम्हाला पोरांना लोकांना. आणि आपले बेस मधली पोरं प्रतीक गोरड मस्तपैकी काम केलेलं आहे. आपल्या गोट्याने पण खूप चांगलं काम केलेलं आहे सगळी. तर आपल्या मेन शिडीचे अध्यक्ष मनीष तरी होतंय बरोबर, कंट्रोल चांगलं पाहिजे आपलं सगळ्यांचं. कंट्रोल चांगला आहे, सगळेजण मस्त सादर लावत आहेत. जेवून घेऊन द्या आम्हाला. ओके 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 ओके. चांगला असा प्रयत्न सचिन पाचचे इथे काम करतायत जेवताना. आणि आपले टिबल एक उचलणारे सार्थक. आपल्या सार्थकने टिबल एक प्रत्येक घरामध्ये 6 घरामध्ये टिबल एक. पुढे बघूया आपले हिरो आणि आपले हिरो टिबल एक उचलणारे आपले प्रणित भाऊ. तुम्ही 6 तर लावायचा प्रयत्न केला आणि 6 तर लावून तुम्ही सक्सेसफुली जेवायला बसला. दिवसच वेगळा आहे 6 अजून खूप सुंदर असा प्रयत्न. खावा रे खावा, पोटभर खा.
आणि आमचे हात देणारे कुठे गेला भावाने खूप चांगला हात धरून केलाय आपल्या रुपया भावाने आपला घरामध्ये वरती बाबेच्या दुरीला होता हात दूर होता चांगला असा हात दिला त्याने आणि 6 तारखेचा प्रयत्न या लोकांनी खूप समजायचा केलेला आहे. तुम्हाला कसं वाटतं तुम्ही 6 तुम्हाला खूप मजा येणार आहे. अजून आपले 6 तास जाणार आहे प्रत्येक ठिकाणी. सो स्टे ट्यून. खा तुम्ही सगळे ब्लॉग मध्ये आहेत. अरे भाई आमचे वेजचे एकमेव लीडर आपला बाबू होता. तुम्हाला देशमध्ये असून तुम्ही खूप मजा आली. पहिलं वर्ष आपलं पुढे एकदम जोशात आहे. खूप चांगल्याप्रमाणे 6 लावले आज भाई ही अशी स्पिरिट पाहिजे अंगामध्ये. आणि खावा पोटभर खावा सगळ्यांनी. कांदा खायचा कांदा. आणि आमचे माऊली दही करा पथकाचे कोच हर्षल वितोंडे यांच्याकडे 2 शब्द बोलूया की तुम्हाला कसं वाटतं. छान बरं वाटलं. माझं मेहनत फळाला आली त्याबद्दल मला आनंद वाटतोय. जय हिंद जय महाराष्ट्र. मस्त आहे की एकदम व्यवस्थित सगळेजण जेवतात. पोरं आपली खावा पोटभर. आता आपण दिलीप जोशीकडे यांनी पण खूप सुंदर असा प्रयास केलेला आहे. हात दिलेला आपल्या समोर पुढे थोडं जेवून घेतो थोडं नंतर बोलतो. भूक लागली. उपास सोडला नाही मी. उपास सोडलास. खूप साऱ्या पोरांचा उपवास आहे. कोणी उपवास सोडला नव्हता ते हे उपवास खातायत मस्त बरोबर. काय लोक बघून घ्या चेहरे लक्षात ठेव चेहरे. यो मॅन 6 पोरांना बरोबर खावा बरोबर. आपल्या पथकाला सहकार्य करणारे आपले दहीकेला पथकाचे उपाध्यक्ष अमित जाधव इथे पाव वाटताना सहकार्य करतायत. आणि आपल्या मंडळाचे अध्यक्ष तेजस जाधव यांच्याकडून की तुम्हाला कसं वाटतं तुमचे पथकाने 6 थर लावलेले आहेत. ओके 3 वेळा 6 थर लावलेले आहे त्याच्या पथकाने. एकदम सुंदर असे प्रयत्न केलेला आहे आणि तो यशस्वी झालेला आहे. पुढच्या वर्षी आपण नक्कीच अजून 2-3 थर एक्स्ट्रा पुढे जाऊ. सो स्टे ट्यून. तुम्हाला खूप मजा येईल बघायला. आपल्याला अजून दिवस पडलेला आहे. सो स्टे ट्यून.